काँग्रेसचे नेते कृष्णा हेगडे यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र त्यांना कुणीच अडवलं नाही अशी टीका काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी संजय निरुपमांवर केली होती। मात्र संजय निरुपम यांची यावर प्रतिक्रिया आली आहे। अशा लहानसहान गोष्टींवर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी अक्षय कुडकेकर आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अक्षय, काय म्हटले संजय निरुपम यांनी? कृष्णा हेगडे सारखे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते या ठिकाणी पक्ष सोडून जातात, त्यावर साहजिक एक विचारणा करण्याकरता संजय निरुपम यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। मात्र संजय निरुपम यांनी गुरुदास कामत यांच्या ट्विटवरती सुद्धा आणि कृष्णा हेगडे यांच्या भाजप प्रवेशावर सुद्धा बोलणं टाळलं आणि त्यांनी म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टींना मी पक्षामध्ये महत्व देत नाही आणि कृष्णा हेगडे हे पहिलेपासूनच पक्ष अँटी काँग्रेस भूमिकेचे होते आणि त्यामुळे त्यांचं जाणं यात काही मला वावगं वाटत नाही। एकंदरीत बघितलं तर संजय निरुपम कुठेतरी या संपूर्ण विषयी जे नेते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, जरी पक्षात असं असलं कोणी पक्षविरोधी कारवाया करत असलं त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जवळ करणं हे एका पक्षप्रमुखाचं काम असतं, मात्र ते संजय निरुपम यांच्याकडनं केलं जात नाही। 2 दिवसांपूर्वी निजामुद्दीन राईन जे अल्पसंख्याक विभागाचे मुंबईचे प्रमुख होते त्यांचा राजीनामा आला, ते पक्ष सोडून गेले। त्यानंतर आज कृष्णा हेगडे जे अतिशय जवळचे मानले जातात गुरुदास कामत यांच्या आणि प्रिया दत्त यांच्या, ते माजी आमदार सुद्धा राहिले आहेत आणि जन्मापासून काँग्रेसचे आहेत, ते सुद्धा जात आहेत। तर कुठेतरी संजय निरुपम यांनी पक्षाच्या चांगल्या भल्यासाठी या संपूर्ण गोष्टींचा विचार करण्याचा खरोखरच गरजेचं झालंय। दीपक, निश्चितच अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान खरं तर ज्यांच्यामुळे हा सगळा वाद काँग्रेसमधला चव्हाट्यावर आलाय त्या कृष्णा हेगडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी यांनी। आपण पाहूया। बचत প্ল্যান যাতে আপনি বাঁচেন কিছুটা আপনজনদের জন্য কিছুটা আপনার জন্য এসবিআই লাইফ ইংরেজিতে 90+ एकंदरीत मुंबई काँग्रेसच्या कारभारावर नाराज असलेले काँग्रेसचे माजी आमदार आणि नेता कृष्णा हेगडे यांनी अखेर आज काँग्रेसला रामराम ठोकलाय। आपल्यासोबत खूप कृष्णा हेगडे आहे जे बीजेपीमध्ये प्रवेश करतील। नेमकं काय कारण आहे, काय त्यांची नाराजी होती जाणून घेऊया। कृष्णाजी, अनेक दिवसांपासून तुमची नाराजी असल्याची चर्चा यापूर्वी आम्ही ऐकली आहे, काय कारण आहे नेमकं नाराजीचं? माझा नाराजी होती आणि मी पक्षश्रेष्ठीला कळवलं होतं, एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये पण मी बोललो आणि दुसऱ्या फोरममध्ये पण बोललो, पण संजय निरुपम आपली काम करण्याची पद्धत बदलत नाही। कोणताही काँग्रेसच्या नेत्याला तो एकत्र एक बाजूला घेऊन जात नाही, त्याला स्वतःच्या ऑटोक्रॅटिक स्टाईलमध्ये फंक्शनिंग करायची सवय आहे आणि तोच सवय तो राबवतोय। आणि मला नाही वाटत की कोणताही नेता मुंबई काँग्रेसचा त्याच्याबरोबर 2-4 नेता सोडले तर कोणी त्याच्याबरोबर नाही आहे। आणि सर्वांनी गुरुदासजी असो, नारायण साहेब असो, दुसरे सर्व जे नेता आहेत ते त्यांचं कार्यशैली आणि पद्धतची त्यांनी टीका केली आहे आणि तो सुधारत नाही तर काय करायचं। साधारणतः गेली किती वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये काम करत होता आणि अशा पद्धतीने जी काँग्रेसमधनं काही नेते जात आहेत, काही कार्यकर्ते पदाधिकारी जात आहेत, तर काय भविष्य असेल काँग्रेसचं? माझे वडील 40 वर्षापासून काँग्रेसचे कार्यकर्ते होते, मी जन्मापासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि आता मला सोडायला लागलं। हे खूप दुःखद टाईप आली आहे काँग्रेसची, पण असं निरुपमनी केलं। आता BMC इलेक्शनचं जे सूची आहे त्यामध्ये तो कोणाला एकत्र घ्यायला तयार नाही आहे। जे BMC कॉन्ट्रॅक्टर आहे, माडा कॉन्ट्रॅक्टर आहे, जे करप्शनमध्ये डुबलेले आहेत, तसे लोकांना तिकीट द्यायचं ठरवलं जात आहे। जे क्रिमिनल्स आहेत त्यांना तिकीट देण्याची आपण ऐकतोय, तर आपण कशाला राहायचं? तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांच्या कार्यपद्धतीवर नारायण राणेसारखे अनेक नेते नाराज आहेत, नारायण राणे असो, गुरुदास कामत होतो, कुठेतरी वरिष्ठ पातळीवरनं म्हणजे राहुल गांधी यांच्या माध्यमातून किंवा जे वरिष्ठ दिल्ली स्तरावरील नेते असेल काँग्रेसचे त्यांच्या माध्यमातून कुठेतरी समजूत किंवा एक समज निरुपम यांना देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं का करण्यात आला नाही? मला वाटतं करण्यात आला, पण तो एक कोऑर्डिनेशन कमिटी पण राहुल गांधींनी स्थापन केली होती, पण तो कोऑर्डिनेशन कमिटीचं मीटिंगच घेत नाही 3-3, 4-4 महिने। आता 2 दिवसापूर्वी ते मीटिंग त्यांनी घेतलं जेव्हा गुरुदासजींनी सांगितलं की मी आता कॅम्पेन करणार नाही। राहुलजीचे जे 40 लोकांचे आमदारची टीम होती पूर्ण देशात, त्यात माझी निवड होती। मी एकमात्र मुंबईचा आमदार होतो जो राहुल गांधीच्या टीममध्ये होतो आणि जे मला वाटतं की हायकमांडला सर्व माहीत आहे की निरुपम कसा वागतो। आता BMCच्या इलेक्शनचा निर्णय येऊ द्या, जेव्हा काँग्रेस, मला वाटतं 25 मॅजिक फिगर असणार, 25।
तुम्ही प्रिया दत्त यांच्या जवळचे मानले जाता, गुरुदास कामत यांच्या गटातले मानले जाता. काय गुरुदास कामत आणि प्रिया दत्त यांच्याशी तुमचं अलीकडे बोलणं झालं राजीनामा देण्यापूर्वी? माझं गुरुदासजीला आणि प्रियाजीला मी सांगितलं होतं की मी नाराज आहे आणि जे संजय निरुपमचं काम करण्याची पद्धत आहे बरोबर नाही आहे, पण संजय निरुपम कोणाचं ऐकायला तयार नाही, ते काय करायचं. अच्छा, साधारणतः किती मोठे झटके या काळात काँग्रेसला बसले? निरुपमचेच एरियाचे माजी आमदार रमेशसिंग ठाकूर निघून गेले, निरुपमचे एरियाचे माजी महापौर हरेश्वर पाटील निघून गेले, 2 दिवसापूर्वी मायनॉरिटीचे चेअरमॅन निजामुद्दीन रईन निघून गेले. असं आणखीन लोक निघून जाणार. नेते जे टचमध्ये आहेत ते पण निघून जाणार आहे, ते नाराज आहे. आणि खूप सारे सेलिब्रिटीज पण, माझी पकड आहे बॉलिवूडमध्ये, तर खूप सारे सेलिब्रिटीज पण BJP जॉईन करणार आहेत. दिलीप ताहील जे ॲक्टर आहे, 30-40 वर्षापासून बॉलिवूडमध्ये काम करतो, त्यांनी काल माझ्याबरोबर प्रवेश केला. आणखीन सेलिब्रिटीज पण प्रवेश करणार आहे. त्यामुळं दिवसागणिक रोज काँग्रेसमधील जे वाद आहे, अंतर्गत गटबाजी आहे आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची संजय निरुपम यांच्यावरून खास करून जी नाराजी आहे ती रोज चव्हाट्यावर येत आहे. आणि यावरून कुठेतरी असं दिसतं की मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सुद्धा आता या संपूर्ण बाबत विचार करायला हवा आणि वरिष्ठ पातळीवरनं सुद्धा काँग्रेसमध्ये जे वाद आहे हा निपटून काढण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मनोज जयस्वालसह अक्षय कुडकेलवार, ABP माझा, मुंबई. तेव्हा संजय निरुपम यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्याचं कृष्णा हेगडे यांनी म्हटलंय. संजय निरुपम यांच्यावर गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केले. कृष्णा हेगडे यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेश करताना त्यांनी निरुपमांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण पक्ष सोडतोय, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तिकीट दिलं गेलंय असा आरोप करत वरिष्ठ नेते निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं सांगत हेगडे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकलाय.